गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे इयत्ता 8वीचे गणित आणि त्या गणितामध्ये आपण 17वे प्रकरण चालू केलेले आहे. ते आहे वर्तुळ, जिव्हा व कंस. तर यातील सराव संच 17.1 चालू आहे. तर त्यामध्ये आपण 1 आणि 2 उदाहरणं बघितली होते. आज आपण तिसरं उदाहरण बघत आहोत. ते तिसरं उदाहरण आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जिव्हा 24 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. आपल्याला काय सांगितलेला प्रश्न विचारलेला आहे, वर्तुळाची त्रिज्या काढायची आपल्याला. मग आपल्याला काय काय दिलेलं आहे, लांबी ए बी बरोबर 24 सेंटीमीटर. लांबी ए बी ही 24 सेंटीमीटर. आपण ओ केंद्र असलेला हा वर्तुळ काढलेला आहे आणि यातील ही जी जिव्हा काढलेली आहे ए बी या जिव्हेची लांबी किती आहे, 24 सेंटीमीटर आहे. आणि वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आपण काय टाकलं आहे, त्याचा याला दुभाजक टाकलेला आहे, या जिव्हेला दुभाजक टाकलेला, लंब टाकलेला आहे. तर तो किती सेंटीमीटरचा आहे, 9 सेंटीमीटरचा आहे. मग वर्तुळ केंद्रातून जिव्हेवर टाकलेला लंब हा जिव्हेला दुभागतो म्हणजे त्या जिव्हेचे 2 भाग करतो. त्या नियमाप्रमाणे लांबी पी बी बरोबर 1/2 गुणिले ए बी. मग आपल्याला काय मिळेल, त्याच्यातली आपल्याला पी बी जे अंतर आहे एवढं आपल्याला हे अंतर मिळून जाईल. तर मग याला 2 भागिल्याच्यानंतर बे एक बे दोन्ही 4 म्हणजे ही 12 सेंटीमीटर लांबी आलेली. ही जी पी बी मिळाला आपल्याला, तर हा किती आहे, 12 सेंटीमीटर. पी बी 12 सेंटीमीटर. आता आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन ओ पी बी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक दुसरी बाजूवर्ग. तर याच्यामध्ये आपण ओ बी हा जे कर्ण आहे, तर ह्या कर्णाची आपल्याला काय काढायची आहे, ह्या कर्णाची लांबी काढायची आहे. हा कर्ण म्हणजेच काय, ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे. तर मग त्याच्यात आपण किमती ठेवू. आता ओ पी वर्ग आणि पी बी वर्ग. मग आता ओ बी वर्ग ही किंमत आपल्याला काढायची आहे, याची किंमत आपल्याला ही काढायची आहे. त्याच्यामुळं आता ओ पी किती दिलेला आहे, ओ पी 9 दिलेला आहे, म्हणून हे 9चा वर्ग अधिक आणि पी बी किती आलेली आहे, 12, म्हणून हे 12 इथं लिहिले 12चा वर्ग. मग 9चा वर्ग 81 आणि 12चा वर्ग 144, दोन्हीची बेरीज झाली 225. मग 225 हा कशाचा वर्ग आहे, तर 225 हा 15चा वर्ग आहे. मग हे ओ बी वर्ग आहे, तर ह्या सर्वांचे याचं वर्गमूळ किती आलं, ओ बी फक्त. मग ओ बी किती मिळालेली आपल्याला, 15 सेंटीमीटर. म्हणून त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या बरोबर 15 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला वर्तुळाची ही त्रिज्या काढायची सांगितलेली होती, म्हणजेच पी ओ बी किती मिळालं मग आपल्याला, ओ बी 15 सेंटीमीटर ही वर्तुळाची त्रिज्या आपल्याला मिळालेली आहे. आता आपण चौथं उदाहरण बघूया. तर मित्रांनो, चौथं जे उदाहरण आहे, तर चौथं उदाहरण आहे एका वर्तुळाचे केंद्र सी असून त्या वर्तुळाच्या केंद्राला नाव काय दिलेलं आहे, सी दिलेलं आहे. त्याची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाच्या एका जिव्हेची लांबी 12 सेंटीमीटर आहे. एका जिव्हेची लांबी किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. तर ती जिव्हा केंद्रापासून किती अंतरावर असेल. आपल्याला विचारलं की तर ती जिव्हा किती वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत, सी केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ए बी जिव्हा आहे. सी केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ए बी ही जिव्हा आहे. आणि रेख सी एम लंब जिव्हा ए बी ही लंब जिव्हा दिलेली आहे. ए बी तिचं किती 12 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणून वर्तुळ केंद्रातून जिव्हेवर टाकलेला लंब हा काय करतो, जिव्हेला दुभागतो, म्हणजे जिव्हेचे 2 भाग करतो.
म्हणून आपल्याला काय करायचं आता, आपल्याला ह्या एम बी याचे हे जे अंतर आहे तर ए एम हे एक अंतर आपल्याला काढायचं आहे. लांबी ए एम बरोबर 1/2 गुणिले ए बी. मग या किमती आपण ठेवून दिल्या याच्यामध्ये. ए एमची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 1/2 गुणिले 12 म्हणजे एकूण ए बीची किंमत किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर. म्हणून बे एक बे बेसक 12 म्हणून ही 6 सेंटीमीटर. आणि त्याचबरोबर आता आपण ह्या काटकोन त्रिकोण CMA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार CA वर्ग हा कर्ण दिलेला आहे. त्याचबरोबर बाजू दिलेली आहे. लांबी CM वर्ग अधिक लांबी AM वर्ग. तर आता आपल्याला याच्यामध्ये कर्णाची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिलेली आहे म्हणून आपण इथं 10चा वर्ग लिहिला. परंतु लांबी CM ही दिलेली नाही. ही CM आपल्याला काय करायची, लांबी काढायची आहे. मग आपल्याला फक्त दिले त्यांनी AM किती आलेलं आहे मग 6 सेंटीमीटर. AM हे 6 सेंटीमीटर म्हणून आपण 6चा वर्ग केला. 6चा वर्ग 36 होतो, 10चा वर्ग 100 होतो. म्हणून 100च्या वर्गातून आपल्याला हा 6चा वर्ग म्हणजे 100मधून 36 आपल्याला वजा करावे लागतील. मग 100मधून 36 गेले, खाली राहिले 64. परंतु ही कशी आहे, ही वर्गसंख्या आहे. मग लांबी CM वर्ग. आता दोन्हीचं या CMचं वर्गमूळ किती आहे, फक्त CM येईल. म्हणून 8चं वर्ग 64चं वर्गमूळ 8. म्हणून त्या CM किती आलेली आहे, CM ही 8 सेंटीमीटर आलेली. CM ही जी आपण काढली बाजू तर ही किती आलेली आहे, CM ही 8 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणून जिव्हेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर हे 8 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीनं आपण 1 ते 4 पर्यंतचे 4ही उदाहरणं बघितलेली आहेत. तुम्ही या उदाहरणाची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.